श्री गुरुदेव दत्त। अध्याय 2. संदीपकाची गुरुभक्ती। श्री गणेशाय नम हरिनाम घेणारा एक शिष्य श्रीगुरुचरणांचे ध्यान करीत मार्गाने कोठेतरी जात होता। चालण्यामुळे तो एका झाडाखाली विसावला। भस्म, व्याघ्रचर्म आणि पीतांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला। त्याने नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले। नामधारकाला एकदम जाग आली। त्याने सभोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही। तो आश्चर्य करीत पुढचा मार्गस्थ झाला। काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले। तो आनंदाने पुढे धावला आणि त्यांच्या चरणांवर वंदन करून म्हणाला, हे योगेश्वर, या भक्तावर कृपा करणाऱ्या दयानिधीचा, आपण कोण, कोठून आलात, आपण कोठे राहता? योगी म्हणाला, माझे नाव सिद्ध, रामचंद्र गुरुचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु। नामधारक म्हणाला, मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो, मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का? योगी म्हणाला, नामधारका, तू त्यांची एकनिष्ठे भक्ती कर, मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल। पूर्वी ब्रह्मदेवाने कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला, तोच मी तुला सांगतो, ऐक। सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभिक मलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले। त्याला 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले। त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले, 4 प्रकारची जीवसृष्टी उत्पन्न केली। मग त्याने काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केले, त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले। कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्यव्रत व सदाचारी झाले। त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले। द्वापरयुगाने आपल्या प्रभावामध्ये पाप व पुण्य समसमान केले। त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले। ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते। कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते। त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिस्न धरले होते। ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे। जे प्राणी तस्मा व कामवासना ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही। गृहस्थ, संन्यासी, धर्मात्मा हे लोक माझ्यावर कसा नियम लावणार? ब्रह्मदेव म्हणाला, कलियुगा तुझे स्वरूप, दुष्काळाला सोबत घेऊन जा। तू दुर्लोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती स्तिमित होईल, सज्जनी परांगमुख होतील, त्यांना तू पीडा दे। जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुरुषच सज्जन पावन थोडे असतील। निर्मल मनाचे, निष्कपाटी, निग्रही, क्षमा, दया, ब्रह्म, गुरु, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या सज्जनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे। कलियुगाने ब्रह्मदेवांना तुमचे स्वरूप व सहाय्य विचारले। ब्रह्मदेव म्हणाला, गुरु हा शब्दच नाही, तुर्की मी प्राप्त करून देणारा महामंत्र आहे। गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश। देव कोपले तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही। गुरुभक्तीने ज्ञानाचे आकलन होते। भक्ती, वैराग्य व सद्गुणांनी वृद्धिंगत होते। गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रांचे व्यवस्थित आकलन होते। गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात। त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐक। पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात धौम्य ऋषींचे शिष्य अत्यंत निष्ठेने राहत असत। ते आपल्या शिष्यांकडून वेदाशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत। एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे जे दोष आहेत ते मला भोगायचे आहेत। त्यासाठी मी काशीस जाणार आहे। तेथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईन, मला 21 वर्षे भोगायला लागतील। हे एक खडतर सेवाव्रत असेल। त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा। ते ऐकून संशयक नावाच्या शिष्याने, मी तुमची सेवा करीन, तुम्ही आज्ञा दिली तर तुमचे सर्व दोष, पाप मी स्वतः भोगीन असे सांगितले। शिष्यांना फार संतोष वाटला। काही दिवसांनी धौम्य ऋषी संदीपकाला घेऊन काशीला आले। तेथे त्यांना कुष्ठरोग झाला। त्या दुःखावर त्यांनी पूर्वस्वभाव कशातून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व संतापजनक झाले। अशा हलाखीच्या परिस्थितीत संदीपक गुरुसेवेत रंगून राहिला। संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले। त्याला वरदान मागण्यास सांगितले, पण त्याने काहीच मागितले नाही। मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले। तेव्हा संदीपकाने, माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला। तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली। ही गोष्ट कळल्यानंतर काशी विश्वनाथांनी स्वतः संदीपकाला वरदान दिले, शिष्योत्तमा, तू काशी क्षेत्री विख्यात वास करशील। तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख, दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल। धौम्य ऋषींनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते। त्यानंतर ते दिव्यदेही झाले। लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले। सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची तुटल्यावर सेवाभक्ती करावी। गुरुभक्तीने शंकर नेहमीच प्रसन्न असतो। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। नीती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी न ये ध्याना।
गुरुदत्ता